आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नरी रडू नको अग. तुझं काय होतंय ना समजू शकते मी. तू नालायक बाबाराव सतत पाण्यात बघतो तुला. तुझा छळ करण्यासाठी, तुला ऑफिस मधून काढून टाकण्यासाठी तुझा अपमान केला त्यांनी. पण नरी अगं तुझ्या हिमतीचं कौतुक आहे. तू अजिबात न डगमगता इतक्या खंबीरपणे तुझी बाजू मांडलीस ना, मला खूप आवडलं अगं ते. अशीच खंबीरपणे उभी राहा आणि विश्वास ठेव, तुझं पुढे वाईट करू शकत नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. सगळं चांगलं होणार आहे आता. फक्त रडू नको. अरे असं काय हसतोयस गालातल्या गालात? आई, आज सगळं घर आनंदानं उजळल्यासारखं दिसतंय ग. आणि त्यात तुझा उत्साह, तुझी लगबग आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद. किती वर्षांनी तुला असं बघतोय. खरंय. आई, तू आपल्या नलीसाठी ड्रेस आणलायस? अरे म्हणजे काय, ती काय शत्रू नाही माझी. आई आहे मी तिची. मला वाटतं रे खूप करावं तिच्यासाठी, पण ती मुलगी एक ऐकून घेत नाही माझं. आणि खरं सांगू, मला हसायला, आनंद व्यक्त करायला जरा भीतीच वाटते. नलीच्या बाबतीत जरा जास्तच. लगेच मला असं वाटतं की पुढं काहीतरी संकट तर येणार नाही ना, काही वाईट तर होणार नाही ना. आई, सारखा तोच विचार करते ना, म्हणून म्हटलं आता तिला नोकरी लागली आहे, जरा तिचं कौतुक करावं. सकाळी काही जमलं नाही तुमच्यासाठी करायला, मग जाऊन हा ड्रेस घेऊन आले. शोभून दिसेल ना तिला. मागच्या वेळी आणला होता तिला ड्रेस, आवडला नाही तिला, घातला पण नाही. आवडतो का बघू हा ड्रेस. आहे तशी गुणाची, पण जरा हट्टी आहे, पण स्ट्रॉंग आहे. अजिबात घाबरत नाही संकटांना, बरोबर उत्तर देते. अभिमान आहे मला तिचा.
सईचं कोण? काय मॅडम, कुठे गायब आहे तुम्ही? पत्ता कुठे आहे तुमचा? म्हटलं काय मैत्रिणीला आठवण येत नाही माझी, तर आपणच फोन करावा. बरं झालं तू कॉल केलास. हो, चांगलंच केलंय मी. नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये तू माझी वेगळी मैत्रीण आहेस ना, स्पेशल फ्रेंड आहेस माझी. आणि हो, तुला नवीन जॉब मिळालाय ना, त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. आणि काय ग, हा एवढा सुंदर चेहरा एवढा रडवेला का दिसतोय? काय झालं? तूच आता म्हणालीस ना ग, स्पेशल आहे, वेगळी आहे, तिकडे आहे ना मी. काय बोलतेस तू हे? हा, खरं तेच बोलते. मला ना सुखाने जगू देत नाहीयेत ग. माझ्या बॉसला मी तिकडी असल्याचा राग येतो, म्हणून त्यांनी ना सगळ्या स्टाफ समोर माझा अपमान केला. खूप वाईट बोलला ग तुम्हाला. हे बघ, कुणी काही म्हणू दे, पण तू तुझं काम प्रामाणिकपणे करशील याची खात्री आहे मला. आणि तू तुझ्या कामात चुकणार नाही हे पण माहिती आहे. तरी सुद्धा बोलले. हे बघ, वाईट लोकांकडून चांगुलपणाची अपेक्षा का ठेवायची आपण? आणि माझ्याही आयुष्यात अशी गोष्ट घडलीये. त्या विक्रमने माझ्या चारित्र्यावर चिखलफेक केली तेव्हा मलाही असाच त्रास झाला होता. माझी चूक नसताना मला सगळं काही सहन करावं लागलं. जीव नकोसा झाला होता मला. त्यात मला घरातून पण हाकलून दिलं, पण देवांश सरांनी मला साथ दिली. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि देव सुद्धा योग्य न्याय देतोच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण शस्त्र टाकायचं नाही आणि सत्याची कास तर अजिबात सोडायची नाही. आणि देव आहे ना ग, तो आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला पाठवतोच जो कायम आपल्या पाठीशी उभा राहील. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू फायटर आहेस की नाही? मस्तपैकी फाईट कर. मी फाईट करते ग आणि करत राहीन. तरी सुद्धा ना एक गोष्ट, सई